हे नमस्कार पब्लिक, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती. तर आज विशेष खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवतो आहे. तर आपण जाणार आहोत सोलापूर कुरुडवाडी येथे. तर आता मी फ्रेश झालो आहे. बघू आता शुभम शेठ, रणजित शेठ केव्हा येतात मला पिक करता, तोपर्यंत तर वेट करू. मित्रांनो, काही कारणास्तव शुभम शेठ आणि ते मला टी पॉईंटला काही पिक करू शकले नाही, तर मीच त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. सध्या तर वेटिंग चालू आहे टी पॉईंटला बसची. बस येईल, बसमध्ये बसू, मग जाऊ त्यांच्याकडे आपण. तोपर्यंत वेटिंग फॉर बस. तर आम्ही निघलोय संभाजीनगरावरनं. तर बघू शकता आमच्यासोबत मास्टर माइंड आमचे विनोद भाऊ, आमचे डॅशी ओनर रोहित शेठ. हाय करा रोहित शेठ. आणि आमचे तसेच दुसरे मास्टर माइंड रणजित शेठ, हेवी ड्रायव्हर भाऊ हातवर. रणजित शेठ, कोणता हायवे हा? आपण चाललोय सोलापूर हायवे. हा, समोर आपण आता तुळजापूर करणार, त्याच्यानंतर सोलापूर जाणार, पंढरपूर, आणि मग जाणार आपण कुरुडवाडी. तर मित्रांनो, भेटू आपण रस्त्याने. दोन अडीच. चलो आज हम आ चुके हैं अपने कुरुडवाडी शो. और जैसे कि आपको पता ही होगा, छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्सव के निमित्त से सब साउंड लगाए गए. वाह 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 तो वाह. आज आपण देखने वाले और नवा आया डीजे अक्षय, सबको आज अपन मिलने वाले. तो बारी बारी से सबको मिलेंगे. तब तक ले मिलते हैं. और इधर भी चैटिंग चल रही है जी. ओह माय गॉड. सोलापूर इथून तरी कोणत्या जिल्ह्यात चालू आपण? सोलापूर. तर मित्रांनो, आम्ही आलो पोहोचतो. कोणतं आहे रणजित भैया गाव? बीड पाशी आलो. स्माइल दे, तर दिसाचा पत्ताच नाही. भैया किती किलोमीटर बाकी आणखी? 119 किलोमीटर. 109. काय माहिती मित्रांनो, आपण कॉम्पिटिशनच्या वेळेपर्यंत पोहोचतो की नाही, का सेटअप उतरायला जातो काय माहिती. डायरेक्ट चालू आहे. अजून 100-150 किलोमीटर बाकी आहे. इथून आहे कोणतं तरी घाट. मूडची पूर्ण झालेली आहे. बघू आपण आता पुढचं कसं राहतं काय. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो कुंथलगिरी
आम्ही घेतला तिथून आता पेढा आणि चिप्स. किती बाकी? हेलो भाई, तो हमें अभी 80 किलोमीटर जाना है. 3 नाही 8 दाखव 8 80. चला मित्रांनो आम्ही निघतो आता. काय मित्रांनो आम्ही निघलो होतो 2 वाजलेला. आता वाजले 8:30 आणि रस्ता बघू शकता तुम्ही. रंजित भैया गाडी कितीच्या स्पीडला चालू आहे? फक्त 10 फक्त 10च्या स्पीडला बघू शकता तुम्ही. आणि समोरच्या 20 मिनिटात आपण तिकडे आणि याला म्हणतात साऊंड लवर. बघा किती मेहनत घेतली, एवढ्या खराब रस्त्याने चाललो. आदिरा भाऊची चॅटिंग चालू होती, काहीच विषय नाही. भाऊ शेठ तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर? बघा शेठ, हा जो रस्ता आहे हो. या रस्त्याचे कष्ट बघा, म्हणजे याला साऊंड लवर म्हणतात. हो अरे जाका रस्त्याचे कष्ट आपले कष्ट आहे याच्यावर. चला मित्रांनो, दिसतोय, तर आता highway दिसतोय आम्हाला. फक्त 20 किलोमीटर राहिले तर पोहोचल्यानंतर बघू महाराष्ट्रात सगळ्यात मोठा रोड शो कसा असतो कसा नाही दाखवतो तुम्हाला. पण 2 hours later. काय काय पाहिलं तुम्ही? काय पाहिलं रस्त्याच्या? लवकर सांगा. करा बाप काय केवढे मोठं होतं. आयुष्यात फर्स्ट टाइम थार गाडी पाहिली भाऊ यांनी. कशी होती भाऊ थार गाडी? भाऊ भारी होती. टायर केवढा तू? टायर मोठाले होते तिचे. बाप नंबर गाडी होती, कधी पाहिलीच नाही माहिती गाडी. आपण बरोबर मित्रांनो, तर आम्ही आलो इथलं सौंदर्य तरी 2-2.5 किलोमीटर बाकी आहे. कॉम्पिटिशन चालू आहे 100% असं दिसतंय तिथूनच, कारण पूर्ण गाण्यांचा उकलीत पर्यंत येतोय गाडीपर्यंत. शार्प्या पण जमू लागल्या. उत्सुकता लागली मनाला आता केव्हा पोहोचतो आपण आणि केव्हा नाही. तर बघू आता समोर कोणता साऊंड भेटतो आपल्याला. सगळ्यात स्टार्टिंगला पहिले सगळ्यात पहिले आपल्याला गाडी पार्किंग लावायची मेन गोष्ट म्हटलं तर. हो, कारण गाडी जर गेली भाऊ ब्लॉक बी गेला आणि सगळंच गेलं. करक नाही फोन पण गाडी भरून फोन नाही सगळे फोन बी विकले तरी काहीच होणार नाही डायरेक्ट विषय. लय मोकर कॉम्पिटिशन झाले. आपले सगळ्यात पहिले आपल्याला इथून कानात कापूस टाकून घ्यायला लागणार आहे, कारण इथपर्यंत आवाज येऊ राहिला म्हटल्यावर विषय असेलच काही ना काही. फर्स्ट टाइम इन महाराष्ट्र बिगेस्ट रोड शो. बघू समोर गेलो आम्ही थोडं फार पोहोचलो. शार्पीचा बीम तरी दिसत असेल, दिसतोय लाईट चमकताय. मित्रांनो तरी पोहोचलो आम्ही. ऐकू शकता मागचा क्राऊडचा आवाज आणि साऊंडचा आवाज सगळ्यात बेकार. आता आम्ही सगळ्यात पहिले तर कापूस घेतो. खाली पडलं काय तर फुल माहोल दिसतो. चला तर निघलो आम्ही. चल मागं बघू शकतो तुम्ही शार्प्या लाईट्स कॅमेरा ऍक्शन. चल रे मित्रांनो, आम्ही तर पोहोचत आलो. घाई गडबड एवढी चालू आहे की चांगला पोहोचायची. एवढा क्राऊड आहे, चला लवकर सगळे साऊंड लवर तिथून बघू शकतो. घाई गडबड नुसते घाई गडबड आहे.
समजा ऑन द शो फक्त हात वर करा. 1 2 3 jump.
Let me organize myself, DJ Spurter. All the DJ topic, and one of the best on earth. I'm gonna shake my Quran, man. मित्रांनो पोहोचायला आपल्याला लेट झालं, त्यामुळे डिपार्टमेंट करेक्ट 10चा टायमिंग दिला आणि बंद झाला शो. आता निराशाजनक जाऊ घरी. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल सगळ्यात खतरनाक साऊंड इन महाराष्ट्र. आपण कॉम्पिटिशन ऐकून आलो, तर आपण बसलो आता जेवायला. शेट काय ऑर्डर सांगताय? काय खायचं तुला बाळा? तुम्ही पण सांगा. चलो खाना खाते अब आणि निघू संभाजीनगरला. आम्ही पोहोचलो पाटस घे पाटसला. आणि रस्ता बघा केवढंच आहे. गाडी जाईल का आपली इथून? जाईल का भाऊ? फिरवा मग गाडी आता रिटर्न. इथून रेल्वे स्टेशनचं हे रेल्वेचं पटरी गाडी फिरवत आहे. मी विचार करतोय लोक इथून जात कसे असतील एवढ्याशा छोट्याशा रस्त्यावरून. हे चालले का मला सोडून? घरी जायची उत्सुकता लागली सगळ्यांना. मग गाडी फिरवत आहे. जाऊ दे 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 रे बाबा जाऊ. आता मी बसून घेतो. दौंडला जायचं का आता वापस? हा दौंडला यायचं वापस? जाम खाचं वर करून दौंडला नाही जाणं पडणार भाऊ. नमस्कार मित्रांनो, सकाळचे 3:30 वाजलेत. तर आम्ही पोहोचलो. नंतर मी झोपे गेलो गाडीमध्ये. नंतर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर आलं. मला रणजित शेटने उठवलं. मी आलो रूमला, फ्रेश झालो. आता झोपू. तर सगळ्यात खतरनाक ब्लॉग झाला आहे. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल किती मस्ती आणि किती धिंगाणा झाला आणि कोणता कोणता साऊंड खतरनाक वाजला तुम्ही बघून घ्या. आणि मी आता सध्या झोपतो. आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.